तुम्ही तुमच्या जीवनात जर संघर्ष असेल ना तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघाल, नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा। आणि त्या गाळ्या मालकाला मला काय काय त्यांनी त्रास दिला ते मी तुम्हाला आहे ना, हे लेटर आहे ना, हे लेटर मी लिहिलेलं आहे, हे मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार। पण हे पोलीस स्टेशन मध्ये मला त्यांनी कसं फसवलं, वकिलांनी पोलिसांनी वकील आणि गाळा मालकांनी कसं फसवलं इंग्रजीच्या नावाखाली। मला इंग्रजी येत नाही जास्त। नमस्कार आहे सर्वांचं। आता सध्या डेली स्ट्रगल असल्यामुळे मी तुम्हाला असं सगळं आवरून आणि सगळं मेकअप वगैरे करून आणि मी ते दाखवत नाहीये, कारण जे रिअल आहे ते रिअल मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही मला दुसऱ्या चॅनलवर सुप्रिया सूरज ब्लॉग मध्ये बघितलं असेल की मी तयारी वगैरे करून घरातलं दाखवतीये आणि मग तुम्हाला एखादं स्थळ दाखवतीये, मग माझे नातेवाईक किती छान आहे ते दाखवते। पण आहे ना, याच्यामध्ये मी तुम्हाला आता डिफरंट दाखवणार आहे। व्हिडिओ मध्ये मेमे वगैरे जास्त मी ऍड करणार नाहीये, म्युझिक जास्त ऍड करणार नाहीये। तर मी तुम्हाला थोडक्यातच समजावून सांगणार आहे की मी काय करते, माझ्या आयुष्यात काय काय संघर्ष आहे मला। आणि तरी पण मला काही लोक म्हणतात का राणी बनून राहते, काहीला काही त्रास नाहीये, आरामात जगते, पण त्यांच्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त आहे। पण जरा त्यांनी लांबच राहा, कारण त्यांच्यामुळे मग म्हणशील अरे हाक्स। तर ठीक आहे, मी व्हिडिओला सुरुवात करते। मी आता मध्यमच वर्गीय आहे आणि बघा मी बँकेकडे हॉटेल चालू करण्यासाठी जेजुरीला लोन काढायचं ठरवलं तर लोनचं तर मी सर्व डॉक्युमेंट अरेंज केले, पण मला गाळ्याचं ॲग्रीमेंट करायचं होतं। आणि त्या गाळ्या मालकाला मला काय काय त्यांनी त्रास दिला ते मी तुम्हाला आहे ना, हे लेटर आहे ना, हे लेटर मी लिहिलेलं आहे, हे मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार। पण हे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर याचा सही शिक्का झाल्यावर सही शिक्का वकील आणि गाळा मालकांनी कसं फसवलं इंग्रजीच्या नावाखाली। मला इंग्रजी येत नाही जास्त, त्याच्यामुळे मग त्यांनी मला कसं फसवलं। आता मी ते लेटर लिहिते, लेटर लिहून झालं की मी तयारी करता करता तुमच्याशी बोलल, कारण मी माझा देखावा दाखवणार नाही का मी बघा किती सुंदर देते। मी जी नॉर्मल मी बसलेली आहे मी त्याच हिशोबाने तुम्हाला व्हिडिओ दाखवणार। काही मी करते, कधी पोलीस स्टेशनला गेली, इकडे गेली, तिकडे गेली, पण तुम्ही तुमच्या जीवनात जर संघर्ष असेल ना तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघाल, नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा। आणि असेच व्हिडिओ येत राहणार आहेत, खूप व्हिडिओ येणार आहे। तुम्ही म्हणशाल अरे काय सुप्रियाचं जिंदगीच नरक आहे, नरक जगल्यासारखे। तुम्ही ना माझे पूर्ण व्हिडिओ आणि व्लॉग बघत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक कळत। त्याच्यामुळे ना तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओना, कारण आहे ना खूप लोक असे जे खूप संघर्ष करतात। मी एकटीच पडलेली आहे, माझ्या कोण नाही, 2 मुलं सांभाळून मला धावपळ करावी लागते, सगळी धावपळ मी करते। माझ्या सपोर्टला फक्त माझी आई आहे। तुम्ही डेली सुप्रिया सूरज ब्लॉग मध्ये बघितलं असेल मला, तर तुम्ही आता आहे ना मी तुम्हाला तर मी लेटर लिहिते, तक्रार अर्ज करते मी पोलीस स्टेशनला। आता हे पूर्ण लिहिते कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे। मी तुम्हाला डायरेक्टच तयारी करताना मी माझा व्हिडिओ दाखवेन। मला आता लेटर लिहिते, थँक्यू। मी करते, मग तुम्हाला मी दाखवते मी काही काही कारवाई होणार आहे तुम्ही, आणि कशी मला फसवणूक झाली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। ओके।